सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. अनपेक्षित आशांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनेकांचा राजकीय गेम सुद्धा करण्यात आला. निवडणुकीच्या ऐन रंगातच सोलापुरात एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या अध्यक्षपद आणि सदस्यपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएम पक्षाची कंबर मोडल्याचे दिसून आले. शाब्दी यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे आहेत. मुंबईचे शहराध्यक्ष असताना सुद्धा महापालिका उमेदवारीची जबाबदारी वारिस पठाण यांच्याकडे गेली. सोलापुरात सुद्धा शौकत पठाण यांची वाढलेली मध्यस्थी यामुळे नाराज झालेल्या शाब्दी यांनी पद सोडणे पसंत केले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. शाब्दी पक्ष सोडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले, परंतु काहींना नाईलाजास्तव एमआयएम पक्षाचीच उमेदवारी घ्यावी लागली आहे. फारुख शाब्दी यांचा अतिशय कट्टर समजला जाणारा माजी नगरसेवक गाझी जहागीरदार हा प्रभाग 16 मधून लढवत आहे. या ठिकाणी गाझी जहागीरदार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कमरुल शेख यांची पत्नी एमआयएम कडून इच्छुक होत्या. त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता, पण निवडणुकीच्या तोंडावरच शौकत पठाण यांच्या मेहुणी फिरदौस पटेल हे एमआयएम मध्ये आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्यासोबत कमरुल शेख यांच्या पत्नी ऐवजी पठाण यांनी आपल्या सुनबाईला एमआयएम पक्षाची उमेदवारी दिली. त्यामुळे गाझी जहागीरदार यांची पण अडचण झाली आहे. कम्मोचा गेम झाल्याची चर्चा मौलाली चौक परिसरात असून कम्मो यांनी आपल्या पत्नीला अपक्ष मैदानात उभे केले आहे. पांगुळगाडा घेऊन आता पत्नीचा प्रचार करत असून आपल्या सोबत झालेल्या गेमचा बदला घेण्यासाठी तो सज्ज झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.